पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी म्हटले जाते। यंदा हा सण 7 सप्टेंबरला शनिवारी असून 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी पर्यंत असणार आहे। 10 दिवसांच्या या काळात श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चना केली जाते। गणेश चतुर्थी ही शनिवारी 7 सप्टेंबर दुपारी 3:01 सुरू होईल आणि रविवारी 8 सप्टेंबर संध्याकाळी 5:37 समाप्त होईल। गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी सकाळी 11:03 पासून ते 1:34 पर्यंत शुभ मुहूर्त असेल। मंडळी, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते, परंतु भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी तिथी ही गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीचे महत्त्व पौराणिक समंचांमध्ये सर्वात विशेष मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसारही हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की गणपतीची मूर्ती आणताना कोणती काळजी घ्यावी, श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा कशी करावी, श्री गणेशाला नैवेद्य काय अर्पण करावा आणि कोणती काळजी घ्यावी। गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणून तिची स्थापना केली जाते। मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते। याशिवाय सोने, चांदी, तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीचीही तुम्ही स्थापना करू शकता। पण भाद्रपदातील गणेश चतुर्थीला मृत्तिकेची म्हणजे मातीपासून म्हणजे पार्थिव गणेश मूर्तीलाच महत्त्व आहे। त्यामुळे मातीपासून बनवलेली गणेश मूर्तीची पूजा करणे शुभ ठरेल। पूजेमध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं, त्यामुळे अशी मूर्ती घरात न आणण्याचा प्रयत्न करा। गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी। डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीची वाममुखी गणपती म्हणतात। वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे शुभ असते। डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे सोपे असतं असं म्हटलं जातं, मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे। डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो असे म्हटले जाते। मंडळी, डावा असो की उजव्या सोंडेचा गणपती, शेवटी श्रद्धा हीच खरी ठरते। त्यामुळे देव हा भावाचा भुकेला असतो। तुम्ही श्रद्धेने गणपतीची पूजा केली तर ती तुम्हाला लाभतेच। तसं तर सध्या लोक सर्व प्रकारच्या श्री गणेशाच्या मूर्ती घरी आणू लागले आहेत। आपल्या बाप्पाची मूर्ती वेगळी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण गणपतीची पांढऱ्या किंवा सिंधूर रंगाची मूर्ती असणे शुभ मानली जाते। त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंधूर रंगाची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा। जर गणेश चतुर्थी रोजी गणपती बाप्पाला तुमच्या घरी आणण्यापूर्वीच मूर्ती तुटलेली नाही ना याची खात्री करा, किंवा गणपतीची मूर्ती आणताना कुठेतरी दुखावली गेली असेल तर कोणतीही मनात शंका न बाळगता ती मूर्ती तशीच ठेवावी आणि दुसरी मूर्ती आणावी आणि ती पूजावी। ज्या दिवशी अनंत चतुर्दशी असते त्या दिवशी या दोन्हीही मूर्त्या विधिवत पूजा करून त्या विसर्जित कराव्यात। याने कोणताही दोष तुम्हाला लागणार नाही। गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर, एका हातात मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातात वरमुद्रा असावी असे म्हटले जाते। सिंहासनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूपच शुभ मानली जाते, म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं। म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती खरेदी करा। मंडळी, गणपतीच्या मूर्तीच्या उंचीबाबत म्हटले जाते की ती 1 ते 1.5 फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी। मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी। एका हाती मोदक आणि दुसरा हात वरमुद्रेत असावा। पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम आहेच। गणेश मूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे योग्य नाही। चित्र विचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये। गणपतीची सोंड उजवीकडेही नसावी। उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोवळ्याची आवश्यकता असते। मूर्ती सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी। मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी, कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही। शिव पार्वती सोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे। मंडळी, श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे। गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे। गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता, गुलाल वाहून गणपती घरी आणावा, कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत। श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी।
आपल्या घरी श्री गणेशांचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्येच दूध पाणी घालून औक्षण करावे। श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी। मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे। पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे। कपाळी तिलक गंध धारण करावे। मुंज झालेली असल्यास यज्ञोपवीत धारण करून राहावे। घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी। शक्यतो त्या दिवशी इतर पूजाविधी करू नयेत। पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी। महिला वर्गावर हा भार टाकू नये। आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे। शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समई, निरांजन, उदबत्ती, कापूर आदीची योजना करावी। पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी, म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला, पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत। हे जमत नसल्यास या उलट चालेल, पण शक्यतो दक्षिण उत्तर नकोत। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरातील सगळे दिवे घासून पुसून समईमध्ये, निरांजनामध्ये वाती, तेल, तूप वगैरे भरून तयार करून ठेवावेत। उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावी। काडीपेटी जवळ ठेवावी। समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी। हल्ली काचेमधले दिवे मिळतात। दिवा न विझण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात। जमल्यास ते दिवे वापरावेत। त्यामध्ये तेल, तूप ही भरपूर वेळ राहते। दिव्यांना गंध, हळद, कुंकू लावून ठेवावे। 2 विड्याची पाने, त्याचे देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे, त्यावर सुपारी याप्रमाणे 5 विडे तयार करावेत। देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत। विड्यांजवळच 2 नारळ, फळे यांची योजना करावी। शक्यतो देवासमोर ठेवू नयेत, पूजा करताना अडचण होऊ शकते। या विड्यांवरच जर तुमच्या घरी असल्यास अक्रोड, खारी आदी पंचखाद्य मांडून ठेवावे। नैवेद्यासाठी दूध, साखर, गूळ, खोबरे, मोदक, पेढे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावेत। मांडतानाच त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे। पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र अथवा वेगवेगळे तयार करून ठेवावे। मोदक, पेढे इत्यादी बॉक्स सकट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून ठेवावेत। यज्ञोपवीत म्हणजे जानवे सोडवून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकून ठेवावे, जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही। घाईमध्ये जानवे हमखास गुंतते आणि सुटता सुटत नाही आणि चिडचिड होते। कापसाचे वस्त्र असल्यास 21 मणांचे गणपतीसाठी तयार ठेवावे। यजमानाने शक्यतो कद, सोहळं, उपरण असा पोशाख करावा। नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धुत वस्त्र परिधान करावे। हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा। बसायला किंवा उभे राहायला एक आसन मांडावे। गणपती समोर पूजेसाठी तांब्या, ताम्हण, पळी, भांडे ठेवावे। आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या, त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र, त्यामध्ये पळी किंवा चमचा, त्या उजव्या बाजूला ताम्हण असावे। देवाला घालावायचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावेत। गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाही। एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीच काढून घ्यावीत। जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत। ताटात फुलांची फार गर्दी करू नये, लागली तर परत घेता येतात। त्रिदल दुर्वांच्या 21 दुर्वांच्या 5 ते 6 जुड्या तयार करून ठेवाव्यात। 3 पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची 7 ते 8 बिल्वपत्रे असावीत। तुळस अगदी मोजकीच असावी। शमी असल्यास जुडी सोडून मोकळी करून ठेवावी, म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत। 21 प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात। हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, केशर, अष्टगंध, पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोण यामध्ये मोजकेच काढून ठेवावे। ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी। फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे। पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी। सगळ्यात महत्त्वाची सूचना, पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करावी। पूजेव्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये। पूजा करताना भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलचा अडथळा असू नये। यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी। संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद, कुंकू, गंध, फुलं, दुर्वा वाहाव्यात। काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी। विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी।
आदल्या दिवशीची फुले म्हणजे निर्माल्य काढून मूर्ती कपड्याने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावा. श्री गणेश सर्व भक्तांचे मंगल करो. शुभम भवतु.